अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती हल्ले करून आज 10 दिवस झाले. आज या युद्धाचा 10वा दिवस आहे आणि तरी देखील हे युद्ध अजून थांबलेलं नाही आहे. युद्ध उलट आणखी जास्त भडकत किंवा हाताबाहेर चाललेलं आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे. आणि यामध्ये आतापर्यंत जे युद्ध मिलिटरी बेसेसवरती किंवा IRGCला टार्गेट करण्यापुरतं चाललेलं होतं, ते आता वेगळ्या वळणावर लागलेले आहे. तिथं झालंय असं की इराणमधल्या ज्या ऑइल फॅसिलिटीज आहेत, रिफायनरीज आहेत, तेलाचे कारखाने आहेत, यांच्यावरती हल्ले करायला आता इस्रायलनं सुरुवात केलेली आहे. आता मग इस्रायल अशा प्रकारचे हल्ले का करतोय हे पण आपण पुढे बघूयाच. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर सगळ्या या ऑइल फील्ड फॅसिलिटीज उडल्यामुळं संपूर्ण तेहरानमध्ये आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये काळे ढग झालेले आहेत आणि तो दिवस आहे की रात्र आहे हे अजिबात समजत नाही आहे. इतकी भयानक परिस्थिती सध्या तेहरानमध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे युद्ध कोणत्या लेवलवर, कोणत्या वळणावर चाललंय हे कुणालाच कळत नाहीये. म्हणजे आपण चित्रपटामध्ये ज्या पद्धतीचं युद्ध बघतो ते त्या पद्धतीचंच काय, त्याच्याही पेक्षा जास्त भयानक युद्ध सध्या होतंय. मग हे युद्ध होण्याला कारण काय, अशा प्रकारच्या युद्धाचे भविष्यात परिणाम काय होणार आणि तेलावर त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे सगळं बघूया या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठीबाणा. आकाशात एकतर आगीचे लोळ आहेत किंवा आगीचे लोळ नसतील तर सगळीकडे साठलेला धूर आहे आणि धूर नसेल तर पुन्हा एकदा येणारे ड्रोन्स आणि ड्रोन्समधून होणारा मारा, मिसाईल्समधून होणारा मारा, याशिवाय सध्या इराणमधल्या महत्त्वाच्या शहरांवर दुसरं काहीही दिसत नाही. कित्येक ठिकाणी तर मागच्या 2-3 दिवसांपासून तिथल्या लोकांनी सूर्यच बघितला नाही. आता तर अशी परिस्थिती झाली आहे की तिथं अक्षरशः संपूर्ण आकाश काळं झालेलं आहे. आणि हे आकाश काळं व्हायचं कारण हे आहे की शहरान नावाची एक जी ऑइल फॅसिलिटी आहे ती तेहरानमध्ये आहे. या शहरान ऑइल फॅसिलिटीला इस्रायलने टार्गेट केलंय आणि तिच्यावरती अनेक अटॅक केलेले आहेत. हे सगळे एअर स्ट्राईक झाल्यामुळं ही फॅसिलिटी उडली. याशिवाय आणखी काही अल्ब्रोन्स वगैरे काही शहर आहेत, या शहरांमधल्या ऑइल फॅसिलिटी उडवल्या आहेत. त्यामुळे झालंय असं की एका वेळेला लाखो करोडो बॅरल जे पेट्रोल आहे त्या पेट्रोलचं ज्वलन व्हावं आणि त्याचा स्फोट व्हावा, अशा पद्धतीचे जे स्फोट इराणमध्ये, तेहरानमध्ये, आजूबाजूच्या शहरांमध्ये सगळीकडे दिसायला लागलेत. आणि त्याचा परिणाम असा झालाय की संपूर्ण आकाश एक काळ्या रंगाच्या धुरानं भरलेलं आहे. शहरान ही इराणमधली सर्वात मोठी ऑइल फॅसिलिटी मानली जाते आणि त्यामुळं संपूर्ण इराणमध्ये हे सगळे काळे ढग साचलेत आणि काही ठिकाणी आता इराणमध्ये ब्लॅक रेन म्हणजे काळा पाऊस बघायला मिळतोय. म्हणजे होतंय असं की आकाशातून पाऊस पडतोय आणि येणाऱ्या मधल्या भागात जिथं हे सगळे काळे ढग जमलेले आहेत, हे काळ्या ढगातले हे सगळे पोल्युटंट्स आपण म्हणूया, हे पोल्युटन्स त्यामध्ये मिसळतात आणि ते सगळे जमिनीवर येतात. अक्षरशः जमिनीवर काळ्या पाण्याचे ओढे तयार झालेले आहेत. संपूर्ण सगळीकडं काळं काळं वातावरण निर्माण झाले आणि त्यामुळे या पोल्युशनमध्ये सामान्य माणूस श्वास देखील घेऊ शकणार नाही. इतकी भयावह परिस्थिती सध्या इराणमध्ये आहे. या नुसत्या काळ्या ढग किंवा हे जे पोल्युशन झालंय याच्यामुळे असं मानलं जाते की आतापर्यंत 6 लोकांचा इराणमध्ये मृत्यू झालाय आणि जवळजवळ 20 पेक्षा जास्त लोक सध्या जखमी किंवा अत्यवस्थ अवस्थेत आहेत असं आपण म्हणू शकतो. हे सगळं होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हेच आहे की इराण माघार घेत नाही आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा वॉर्निंग दिलेली आहे, सगळ्यांनी वॉर्निंग दिलेली आहे. त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही पूर्णपणे सरेंडर करा, त्याशिवाय आम्ही हे युद्ध थांबवणार नाही. पण इराण माघार घ्यायला तयार नाही. इराण म्हणतोय आम्ही प्रत्येक गोष्टीचा व्याजासह बदला घेऊ आणि त्यासाठी इराण जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ हे युद्ध लढत राहायला तयार आहे. त्यामुळं हे युद्ध कधी थांबणार हे कोणालाच समजत नाही आणि हे सगळं मिसकॅल्क्युलेट झाल्यामुळं इस्रायल आणि अमेरिकेच्या दृष्टीने हे युद्ध 2 दिवसात संपायला पाहिजे होतं. IRGCने शस्त्र खाली ठेवायला पाहिजे होती, लोकांनी ताबा घ्यायला पाहिजे होता, पण प्रत्यक्षात असं काही झालं नाही. हे मिसकॅल्क्युलेशन झाल्यामुळं आता इस्रायल आणि अमेरिकेवरती हे प्रेशर आहे की हे युद्ध लवकर संपवायचं असेल तर IRGCला म्हणजे इराणमधल्या मिलिटरीला लवकरात लवकर गुडघे टेकायला भाग पडलं पाहिजे आणि त्यासाठी इराणच्या आर्थिक नाड्या आवळायला पाहिजे. आर्थिक नाड्या आवळणं हे टार्गेट आहे. याच्याशिवाय इराणवरती एक एस्कलेशनचं प्रेशर तयार व्हायला पाहिजे. म्हणजे आम्ही युद्ध कोणत्या लेवलला नेऊ शकतो हे इराणला दाखवायला पाहिजे. त्याशिवाय इराणला भीती वाटणार नाही आणि इराण टेबलवर येऊन चर्चा करायला किंवा आपली शस्त्र खाली ठेवायला तयार होणार नाही, अशी देखील इस्रायलला भीती आहे. म्हणून इस्रायल हे सगळे आता जे अटॅक आहेत हे कमर्शियल प्लेसेसवरती, इंडस्ट्रीजवरती देखील करायला लागलंय. खरं तर युद्धामध्ये काही गोष्टींचं भान दोन्ही बाजूनी बाळगायला पाहिजे. अर्थात इराण देखील ते बाळगत नाही आहे, इस्रायल देखील बाळगत नाही आहे, कारण दोघांच्या दृष्टीनं हे युद्ध संपवण्यासाठी आपण जिंकणं महत्वाचं आहे असं दोन्ही बाजूंना वाटते. इराणमध्ये आतापर्यंत या संपूर्ण युद्धात 10 दिवसात जवळजवळ 1332 लोकांचा मृत्यू झालाय असं समजते. पण पेट्रोलचा कितीही भडका उडाला किंवा इराणमधल्या कितीही रिफायनरीजवरती बॉम्ब टाकले
तरी त्याचा ऍक्च्युअली इराणला जास्त फरक पडणार नाही असं इराणचं म्हणणं आहे. त्यामुळे इराण म्हणतोय की गल्फमधल्या म्हणजे गल्फ कंट्रीजमध्ये आजूबाजू असणाऱ्या सगळ्या राष्ट्रांच्या ऑइल रिफायनरीजवरती आम्ही हल्ला करू आणि सगळं उडवून टाकू, जेणेकरून पेट्रोलचे जे आता क्रूड ऑइलचे प्राइसेस $100 पार झालेले आहेत. आजच ते ब्रेंट क्रूडच्या प्राइसेस $100 पार झालेले आहेत. इराणवाले म्हणतायत की ह्या सगळ्या प्राइसेस $200 पार जरी झाल्या प्रति बॅरल तरी आम्हाला फरक पडत नाही. आम्ही अशी व्यवस्थाच करू की या $200च्या पलीकडे जातील. आणि त्यामुळे इराणनं आता नवीन जे त्यांचे लीडर आहेत सर्वेसर्वा मुस्तफा खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा प्रतिहल्ले करायला सुरुवात केलेली आहे. हे युद्ध एस्कलेट व्हावं, वाढवावं यासाठी इराण प्रयत्नशील आहे. त्यामुळे या गोष्टींचा परिणाम अत्यंत भयानक येणाऱ्या काळात होऊ शकतो. दुसरी एक गोष्ट इराणने केली आहे ती म्हणजे इस्रायलमध्ये हैफा नावाचं एक शहर आहे जिथं परवा नरेंद्र मोदी देखील गेलेले होते. या हैफा नावाच्या शहरामध्ये इस्रायलमधली एक मोठी रिफायनरी आहे. या रिफायनरीवरती आता इराणनं एअर अटॅक केलेला आहे म्हणजे एअर स्ट्राईक केलेला आहे आणि तिथं देखील मोठे आगीचे लोट आता या रिफायनरीमधून येताना दिसत आहेत. त्यामुळं थोडक्यात दोन्ही बाजूंनी युद्ध तापलेलं आहे, भयावह अवस्थेला पोहोचलेलं आहे. पण जगाच्या दृष्टीने जर बघितलं, तेलाच्या प्रश्नाच्या दृष्टीनं बघितलं तर हे युद्ध लवकरात लवकर संपलं पाहिजे. अन्यथा संपूर्ण जगाची परिस्थिती अत्यंत बिकट होणार आहे आणि तिसरं महायुद्ध जे काही म्हणतात ते तिसरं महायुद्ध करायची देखील क्षमता जगाकडे राहणार नाही, इतकी भयानक परिस्थिती होऊ शकते. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. इस्रायल इराणमध्ये ज्या पद्धतीचे हल्ले करतोय, ज्या लेवलवरती हे हल्ले करतोय, या हल्ल्यांच्या बद्दल तुमचं काय मत आहे? इराणनं आता थांबलं पाहिजे का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.